निवडणुका जाहीर काय झाल्या तर सगळीकडे आता एक्झिट पोल सुरू झालेत. वर्तमानपत्रात, सोशल मीडियात आणि टी व्हीवर आणि चॅनलवर एक्झिट पोल सुरू झाले आहेत. आता खरोखर या एक्झिट पोल कशासाठी असतात? एक्झिट पोलचं म्हणणं काय असतं? खरोखर एक्झिट पोलचा प्रभाव जनतेवर पडतो का? आणि एक्झिट पोल हा खरोखर किती टक्के बरोबर ठरू शकतो आणि ठरू शकतो काच? या सगळ्या प्रश्नावर थोडीशी आज चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहताय बोल बिनधास्त. आता ज्या पद्धतीनं निवडणुका आणि पक्षांची रचना चालू आहे, तिकीट वाटपाचा प्रश्न, गोंधळ, सावळा गोंधळ सगळीकडे चालू आहे. अशामध्ये एक्झिट पोल बाहेर येणं, आता हे जे सत्र आहे ते जवळपास 1-1.5 महिना, म्हणजे जोपर्यंत निवडणुका होणार नाही, पूर्ण होणार नाही, निकाल जवळ येणार नाही, तोपर्यंत एक्झिट पोलचा हा सिलसिला चालूच राहणार आहे. पण आता एक्झिट पोल याचं काही कांगोरे असे आहेत की जे सर्वसामान्य जनतेला माहिती नसतात. मुख्य करून आताच्या परिस्थितीत किंवा गेल्या 5-10 वर्षाचा जर आपण विचार केला तर यामध्ये एक स्पष्ट असं दिसतं की गोदी मीडिया जी आहे ते गोदी मीडिया हे पेड न्यूज देत असते. आता पेड न्यूज म्हणजे काय? तर एखाद्या नेत्याकडून म्हणा किंवा पक्षाकडून म्हणा, पैसे घ्यायचे आणि त्याच्याबद्दल चांगलं बोलायचं आणि तशी बातमी लावायची. आता हे सगळं गुपित आतमधून होत असतं. अर्थातच हे कोणालाही बाहेर सांगितलं जात नाही आणि आपल्याला वाटतं की हे सगळं जे घडतंय ते एकदम पारदर्शकरित्या घडतंय, पण ते तसं नसतं. आता एक्झिट पोलचा विचार केला तर एक्झिट पोलचाही तसंच असतं. आता एक्झिट पोल आमच्या बाजूनं लावा यासाठीही मोठा पैसा खर्च केला जातो अशी चर्चा आहे. आता एक्झिट पोल म्हणजे काय? तर एक्झिट पोल असा सर्वे केला जातो. काही ठिकाणी जाण्यात येतं, तिथल्या लोकांचं मत विचारण्यात येतं. आता याची खरी पार्श्वभूमी काय याच्याबद्दल ही शंकाच निर्माण होते की नेमकं कुठे गेले होते, कोणत्या लोकांशी संवाद साधला, कोणत्या एरियामधील लोकांशी संवाद साधला, कोणत्या विचारधारा समजणाऱ्या लोकांशी संवाद साधला, या सगळ्यांबद्दल प्रश्नचिन्ह उरतोच. पण तरीही जर आपण विचार केला तर एक सर्वे जर केला तर त्या सर्वेमध्ये सगळ्याच लोकांचं म्हणणं अंतर्भूत होईल असं नाही. ते काही ठराविक लोकांचं म्हणणं त्यात येऊ शकतं. आता ते सांगताना किंवा ते आपल्याकडं टाईप करताना किंवा टिक मार करताना त्यात पारदर्शकता किती आहे याबद्दल ही शंका व्यक्त केली जाते. पण आता ही जी आहे, आता समजा जर एखाद्या पक्षाला निवडून यायचं असेल तर तो आधीपासूनच लोकांच्या मनात असं तयार करतो की आम्ही जिंकणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीत विचार केला तर सगळेच जण म्हणताय, आता विरोधी पक्ष म्हणताय की मोदी जिंकूच शकत नाही, मोदी घरीच बसणार आहे. तर सत्ताधारी पक्ष म्हणताय की मोदींच्या नेतृत्वात आम्ही 400 पार करणारच आहे. आता हा जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स येतो कुठून? तर हा कॉन्फिडन्स त्यांना जनतेच्या मनात टाकायचा असतो, म्हणून ते कॉन्फिडन्स तयार करतात. म्हणजे दुसरीकडे आता जर पाहिलं की प्रकाश आंबेडकर म्हणतात आघाडीसोबत नाही गेलो तरी आम्ही 48 जागा लढवू. आता सगळ्या जनतेला माहिती आहे किंवा त्यांनाही माहिती आहे की 48 ठिकाणी ते खरंच निवडून येऊ शकतात का? याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे आणि साहजिकच नाही येऊ शकत. कोणताच पक्ष सगळ्याच जागावर निवडून येऊ शकत नाही. पण आता हा जो कॉन्फिडन्स आहे तो लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी, आपली छवी निर्माण करण्यासाठी वापरला जातो. याचाच वापर एक्झिट पोलच्या माध्यमातून केला जातो. आता जर एखाद्या समोर जर चित्र असं असेल की 400 पार मधून, म्हणजे एकूण जागेपैकी जर 350-400 जागा एक्झिट पोल दाखवत असेल की भाजपा सरकार नेणार आहे, तर मतदान करताना माणूस हाच विचार करतो की मी जे मत टाकणार आहे ते मतदान वाया जाऊ नये. मग आता हा माणूस पडणारच आहे तर याला टाकून का फायदा, मग जो जिंकतो त्यालाच टाका, अशी एक मानसिकता आपल्या भारतीय लोकांमध्ये आहे आणि याचा वापर सरळ सरळ निवडणुकीत होतो. म्हणूनच जे हे काही काळबेरं चालतंय एक्झिट पोलच्या नावाखाली, त्याला किती सिरियसली घ्यायचं हे आपल्या प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. किंबहुना आमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातूनही बऱ्याचदा हे जिंकले, ते जिंकले, हे निवडून येऊ शकतात, ते पराभूत होऊ शकतात, हे काही ॲनालिसिसवर आम्ही जरी बोलत असलो तरी मतदान करताना मात्र तुम्ही तुमच्या मनाचं, तुमच्या विचारांचं आणि जे काही काम चालू आहे
राज्य पातळीवर म्हणा, देश पातळीवर म्हणा, याचा विचार करूनच मतदान केलं पाहिजे. तरच लोकशाही जिंकेल.